तर आज आहे माझ्या माहेरी हळदी-कुंकू आणि हळदी-कुंकासाठी छोटीशीच आणि पटकन होणारी छान अशी रांगोळी काढलेली आहे. आणि इथे गुलाबाची फुलं कटिंग करून ठेवलेले आहेत. लाडू तयार आहेत तिळगुळाचे. आणि वाण म्हणून बघितलं तर मोबाईल कव्हरचे जे पाऊच येतात ते साडीवर खूप छान दिसतात. असे कमरेला खोचता येतात, तर ते पाऊच घेतलेले आहेत. हळदी-कुंकू आहे म्हणून वडिला आणि आठवणीने मम्मीसाठी आणि माझ्यासाठी गजरा घेऊन आलेले. साडी नेसल्यावर मला गजरा लावायला खूप आवडतो आणि इथे मस्त असं छान असा मोगऱ्याचा गजरा मी लावलेला आहे. हळदी-कुंकवाची सुरुवात ही मम्मीने पहिलं वाण मला देऊन केली. आम्ही दोघींनी एकमेकींना हळदी-कुंकू लावून घेतलं. हळदी-कुंकू म्हणजे एक वेगळीच मजा. या निमित्ताने आपण सगळ्यांना भेटतो, छान नटतो, फोटो काढले जातात. मला गुजरातमध्ये असल्यामुळे हळदी-कुंकाचा आनंद तेवढा घेता येत नाही, पण योगायोगाने मी यावेळी महाराष्ट्रात आलेली आणि ह्या हळदी-कुंकाचा आस्वाद घेताना मला खूप छान वाटलं. आणि या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे, तो जाऊन नक्की बघा. तर आज आहे माझ्या माहेरी हळदी-कुंकू आणि हळदी-कुंकासाठी छोटीशीच आणि पटकन होणारी छान अशी रांगोळी काढलेली आहे. आणि इथे गुलाबाची फुलं कटिंग करून ठेवलेले आहेत. लाडू तयार आहेत तिळगुळाचे. आणि वाण म्हणून बघितलं तर मोबाईल कव्हरचे जे पाऊच येतात ते साडीवर खूप छान दिसतात. असे कमरेला खोचता येतात, तर ते पाऊच घेतलेले आहेत. हळदी-कुंकू आहे म्हणून वडिला आणि आठवणीने मम्मीसाठी आणि माझ्यासाठी गजरा घेऊन आलेले. साडी नेसल्यावर मला गजरा लावायला खूप आवडतो आणि इथे मस्त असं छान असा मोगऱ्याचा गजरा मी लावलेला आहे. हळदी-कुंकवाची सुरुवात ही मम्मीने पहिलं वाण मला देऊन केली. आम्ही दोघींनी एकमेकींना हळदी-कुंकू लावून घेतलं. हळदी-कुंकू म्हणजे एक वेगळीच मजा. या निमित्ताने आपण सगळ्यांना भेटतो, छान नटतो, फोटो काढले जातात. मला गुजरातमध्ये असल्यामुळे हळदी-कुंकाचा आनंद तेवढा घेता येत नाही, पण योगायोगाने मी यावेळी महाराष्ट्रात आलेली आणि ह्या हळदी-कुंकाचा आस्वाद घेताना मला खूप छान वाटलं. आणि या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे, तो जाऊन नक्की बघा.